यावेळेस तुझ्या प्लॅनिंग राहतो. ट्रेलर बघितल्यानंतर पूर्ण सिनेमा कधी एकदा रिलीज होतोय ह्याची घाई असणार आहे. पण आज कारण की ह्या सिनेमाची प्रेस कॉन्फरन्स आहे, आय वुड लाईक टू इन्व्हाइट एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे CEO ज्यांनी आजपर्यंत अनेक मराठी सुपरहिट सिनेमे आपल्याला दिलेत. YZ असेल, गुलकंद असेल, आम्ही दोघी असेल, किंवा अगदी मुंबई पुणे मुंबई सिरीज असेल, किंवा प्रेमाची गोष्ट. Put your hands together for Sanjay Chhabria sir. And also I would like to call the co-producer Amit Bhanushali sir. Welcome sir. हा जो ट्रायो आहे हा कायम सुपरहिट आहे. म्हणजे सतीश राजवाडे सरांच्या मूवीसाठी प्रोड्युसर म्हणून तुम्ही मागच्या तिन्ही सिनेमांच्या सोबत आहात. तर आय वॉन्ट टू नो दिस फ्रेंडशिप, कधीपासून तुमची ही फ्रेंडशिप आहे? आणि आमची ओळख आय थिंक 2010 or maybe earlier. पण वाय ऑलवेज सतीश राजवाडे? का असं वाटतं दरवेळेला की सतीशची फिल्म असेल तर मी प्रोड्यूस करा? माझा प्रश्न आहे वाय नॉट. पण व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट दिस फिल्म? पहिल्यांदा एव्हरेस्ट एंटरटेनमेंट तर्फे आणि प्रेमाची गोष्टची सगळी टीम तर्फे सगळ्यांच्या मनापूर्वक स्वागत. सतीश राजवाडे, अमित भानुशाली आमचा चौथा व्हेंचर आहे एकत्र. सतीश इज वन ऑफ द फायनेस्ट अँड द मोस्ट पॅशनेट डायरेक्टर्स इन आवर इंडस्ट्री. प्रेमाची गोष्ट असो, मुंबई पुन्हा मुंबई असो, जेव्हा सतीश राजवाडेचे ऑटोग्राफ लागतात तर ते मनात आणि जगात दोन्हीकडे पोहोचते. And our combination has created always magic at the box office, and I'm hopeful and very confident actually that we will continue that tradition. नक्कीच या दिवाळीत खूप सारे दिवे लागणार आहेत सर तुम्ही या सिनेमामुळे. सर वुड यू लाईक टू से समथिंग? नो? ओके. आणि आता द मॅन हिमसेल्फ, मला असं वाटतं की लेट मी इंट्रोड्यूस दिस मॅन बिकॉज हू हिमसेल्फ इज अ ब्रिलियंट ॲक्टर फ्रॉम हजार चौरसी की माँ, वास्तव, सुपरहिट सिरियल्स लाईक एका लग्नाची गोष्ट, अग्निहोत्र, गुंतता हृदय आणि रोमॅन्टिक फिल्म्स के डायरेक्टर बादशाह मध्ये मुंबई पुणे मुंबई असो, ती सध्या काय करते असो, किंवा प्रेमाची गोष्ट असो. आणि असं तर होणार नाही की मेरे से कुछ शायरी जैसा लिखा नहीं जाएगा व्हेन इट कम्स टू द डायरेक्टर. सो इनकी फिल्मों में काम करने के लिए एक्टर्स रहते हैं एक पैर पर खड़े. इनकी फिल्मों में काम करने के लिए एक्टर्स रहते हैं एक पैर पर खड़े. रोमॅन्टिक मूवीज मधून ह्यांच्या मिळतात नेहमीच प्रेमाचे धडे. ॲक्टर, रायटर, डिरेक्टर, लिरिसिस्ट. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर सतीश राजवाडे. सो अर्थात सर जसं म्हणाले की तुम्ही तिघे जण जेव्हा कायम सोबत येतात तेव्हा सुपरहिट सिनेमा होतो. तर ह्यावेळेस काय फॉर्म्युला आहे? आणि आय हॅव सीन दिस, मला वाटतं सगळेच ह्या गोष्टीला अग्री करतील की सतीश सरांच्या जितक्या काही रोमॅन्टिक फिल्म झाल्यात त्या सुपरहिट झाल्यात. तो ये रोमॅन्स आता कहाँ से है सर? थँक्यू सो मच फॉर द काइंड वर्ड्स. आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण सातत्याने भेटत असतो, पण माझी हक्काची माणसं आज समोर बघून खरंच खूप बरं वाटतं आणि खूप कौतुक झालं आहे माझं. थँक्यू सो मच. मी इतकंच सांगेन की संजय सरांबरोबर जवळजवळ गेली आता 18 वर्ष असोसिएशन आहे. आम्ही 2006 मध्ये भेटलो होतो आणि काम सुरू केलं ऑफकोर्स 2010-11 पासून. अमितजींबरोबर मीरा एंटरटेनमेंट बरोबर सुरुवात केली होती मुंबई पुणे मुंबई. आमचं रिलेशन 16 वर्षांचं आहे. आणि मगाशी तू म्हटल्याप्रमाणे मला जनरली कम्फर्ट झोनमध्ये आणि माझं त्या माणसांबरोबर काम करायला फार आवडतं. आणि त्यामुळे मी माझं काम अर्ध्याधिक सोपं करून घेतो. कारण का माझ्याबरोबर मग अविनाश विश्वजित सारखे दिग्गज म्युझिक डिरेक्टर्स असोसिएटेड असतात, अभिजित गुरु सारखा लेखक असोसिएटेड असतो.
त्या त्या ठिकाणी निर्माता असा निर्माता मिळणं, असे निर्माते मिळणं हे प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं, जो तुमच्या सिनेमा सोबत शेवटपर्यंत उभा असतो आणि जो तुमच्या सिनेमावर तितकंच प्रेम करतो जेवढा लेखक आणि दिग्दर्शक करत असतो, जेवढे कलाकार करत असतात. त्यामुळे असे निर्माते मिळणं हे खरंच भाग्याचं आहे आणि मला फार असं वाटतं की माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये मला हे असे निर्माते सातत्याने मिळत राहिलेत किंवा मी सातत्याने फक्त त्यांच्याचकडे जातो, कारण का माझा स्वार्थ असतो. कारण माझी खात्री असते एकदा ते एका सिनेमाला हो बोलल्यानंतर त्यांचं पॅशन सुद्धा दिग्दर्शका इतकंच असतं. त्यामुळे माझ्या इतकेच माझे निर्माते फार महत्त्वाचे आहेत. एक मराठी सिनेमा ज्या ताकदीने हे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात त्याच्यासाठी खरंच त्या निर्मात्यांचं अभिनंदन, कारण का असे निर्माते आपल्या इंडस्ट्रीला असणं फार गरजेचं आहे. डेफिनेटली मला वाटतं ते पाठबळ देऊन जातात आपला जेव्हा असे प्रोड्युसर्स आपल्यासोबत असतात. पण गेल्या फिल्ममध्ये लव्ह बियॉन्ड रिलेशनशिपचा एक टेक अवे, एक मेसेज तुम्ही दिला होता. ह्यावेळेस काय आम्हाला कुठला मेसेज देणार आहात? सो ॲक्च्युली लव्ह स्टोरी सातत्याने करत राहणं हा एक कॉन्शियस डिसिजन आहे, कारण मला फार असं वाटतं लव्ह स्टोरीज आर फॉर एव्हर. प्रत्येक माणूस, प्रत्येकाला कधी ना कधीतरी आयुष्यात प्रेमात पडायचं असतं, पडावं लागतं, पडण्याची इच्छा असते आणि ती इच्छा कधीच संपत नाही आणि माणसाने सतत प्रेमात असावं कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीच्या, व्यक्तीच्या किंवा कोणत्या तरी एका भावनेच्या. त्यामुळे ही एक अशी भावना आहे प्रेम, लव्ह नेव्हर गोज आउट ऑफ स्टाईल. ते आज, उद्या आणि कधीही तसंच असणार आहे. त्याचे कदाचित त्या कथेत शिरण्याचे दरवाजे वेगवेगळे असतात आणि मी, माझे लेखक, माझे संगीत दिग्दर्शक, माझे निर्माते, आम्ही ते वेगवेगळे दरवाजे शोधत असतो. पण मुळात प्रेम ह्या गोष्टीवरच इतकं प्रेम आहे की ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने रसिक प्रेक्षकांसमोर आणि सर्वात पहिल्यांदा लिहिताना ते आम्हाला किती प्रत्येक वेळी सरप्राईज करेल या गोष्टीकडे आमचं लक्ष असतं. आणि प्रत्येक वेळी प्रेमाची गोष्ट किंवा प्रेमाचा सिनेमा घेऊन येत असताना त्याला एक काहीतरी वेगळेपणा असेल ह्याच्याकडे आमचं सातत्याने लक्ष असतं. प्रयत्नपूर्वक तो एक हट्ट असतो आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतो. पण मग हे प्रयत्न तर नेहमी आम्हाला दिसतातच सिनेमाच्या थ्रू, पण हे प्रेम खऱ्या आयुष्यात जे तुम्ही टिकवताय, पल्लवी मॅमबद्दल मी विचारते, त्या पण कायम तुमच्यासोबत असतात. मला वाटतं ह्या फिल्ममध्ये पण त्यांनी मला हातभार लावला आहे. सो आय वॉन्ट टू नो अबाउट युअर लव्ह स्टोरी. तुम्ही कसं तुमचं प्रेम टिकवता? व्हॉट आर द थिंग्स दॅट यू फील की त्या गोष्टी करायला हव्यात ज्याने आपलं प्रेम जे आहे ते कायम राहू शकतं? ही तुमची प्रेमाची गोष्ट कळू देत, बरोबर ना? माझ्या लव्ह स्टोरीबद्दल डिटेलमध्ये बोलू आपण नंतर. पण आमचं प्रेम आणि आमचं लग्न आणि आमचं कुटुंब टिकवण्यात आणि खंबीरपणे धरून ठेवण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे. तिच्या सपोर्टशिवाय मी आज इथपर्यंत पोचलो नसतो, कारण का तुमची प्रेमाची गोष्ट किंवा तुमची कष्टाची गोष्ट तुमच्या घरापासून सुरुवात होते आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचा बेटर हाफ तेवढ्याच ताकदीने सपोर्ट करत नाही तोपर्यंत तुमची कष्टाची गोष्ट प्रेमाच्या गोष्टीमध्ये कन्वर्ट होत नाही. सुपर सर. म्हणूनच कदाचित तुमच्या स्टोरीज आम्हाला इतक्या कन्वे होतात आणि इतक्या पटतात देखील. सो थँक्यू सो मच. तुम्ही तुमचं मनोगत